सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ 2025-26 अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्यातील सर्व आदरणीय सर्व अधिकारी वर्ग, त्याचबरोबर आजच्या तासिकेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचं मी शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आजची जी तासिका होणार आहे यामध्ये इंग्रजी या विषयाचं तासिका या ठिकाणी होणार आहे आणि पुढील 1 तास आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सावताळ या शाळेचे आदर्श शिक्षक श्री ज्ञानेश्वर हार्दे सर हे या ठिकाणी कॉम्प्रेशन्स या विषयावरती या ठिकाणी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. मी त्यांचं देखील या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित या ठिकाणी विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी आदरणीय पिंपरकर साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी श्री तंत्रस्नेही शिक्षक श्री नामदेव शेरकर सर, त्याचबरोबर दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील मी शिक्षण विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि पुढील 1 तास या ठिकाणी आपल्याला श्री हार्दे सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपल्या विषयाला आपण सुरुवात करून मार्गदर्शन करावं. नमस्कार, मी ज्ञानेश्वर हार्दे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सावताळ. आज आपण इंग्रजी या विषयाची कंपॅरिझन या घटकाविषयी आज आपण पुढील 1 तासामध्ये चर्चा करणार आहोत, अभ्यासणार आहोत. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचं, अधिकारी वर्गांचं, सर्वांचं मी सुरुवातीला या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझ्या या घटकाला सुरुवात करतो. तर आज आपण पाहणार आहोत कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे तुलना. मग तुलना करताना या ठिकाणी 2 गोष्टी मध्ये जे काही समान गुणवैशिष्ट्य आहे, मग कुठल्याही 2 गोष्टी असू द्या, ते प्राणी असू द्या, पशु असू द्या, पक्षी असू द्या किंवा काही वस्तू असू द्या, त्यांच्यामधल्या 2 समान गुणवैशिष्ट्यांची त्या ठिकाणी मांडणी करणे म्हणजेच तुलना करणे होय. मग समान गुणवैशिष्ट्य सांगत असताना एखादी गोष्ट असेल, पशु असेल, प्राणी असेल, व्यक्ती असेल, त्यांच्यामधील समान गुणवैशिष्ट्य सांगणे म्हणजेच तुलना करणे होय. मग हे समान गुणवैशिष्ट्य सांगत असताना समजा आपण त्या ठिकाणी म्हणत असतो सिंहासारखा शूरवीर आहे, म्हणजे सिंह ज्याप्रमाणे शूर आहे तसाच हाही शूर आहे. झाडासारखा उंच आहे, ताडामाडासारखा वाढलेला आहे, म्हणजे आपण त्या ठिकाणी त्या दोघांमधल्या समान गुणवैशिष्ट्याची त्या ठिकाणी चर्चा करत असतो. आणि ह्या दोघांमधले समान गुणवैशिष्ट्य सांगणं म्हणजेच इंग्रजीमध्ये या घटकामध्ये कंपॅरिझन करणे, तुलना करणे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग ही तुलना करत असताना विशिष्ट प्रकारची रचना त्या ठिकाणी वापरली जाते आणि ही रचना कोणती आहे तर ॲज ॲज. काय वापरलं जातं? ॲज डॅश डॅश ॲज. मग ॲज ॲज म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो की च्या सारखे किंवा च्या प्रमाणे. च्या सारखी किंवा च्या प्रमाणे अशी रचना वापरून त्या ठिकाणी 2 गोष्टींमधलं समान गुणवैशिष्ट्य मांडलं जातं. मग फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी सुरुवातीला काही उदाहरणं पाहणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आधारित असणारे काही प्रश्न जे काही आपल्या इथून मागे परीक्षेला आलेले आहेत, प्रिव्हियस एक्झामिनेशन मध्ये ते आलेले आहेत, असे प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण त्यातले काही उदाहरणं लिहून घेऊ. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या इंग्रजीच्या वहीमध्ये मी फळ्यावर लिहिलेले काही जी काही तुलनात्मक वाक्य आहेत ती आपण त्या ठिकाणी आपल्या वहीवर लिहून घ्यायची आहे. पहिल्यांदा मग ही तुलना करत असताना त्या ठिकाणी रंग, रूप, गुण, अवगुण या गोष्टींची तुलना, त्या 2 गोष्टींमध्ये या गोष्टींची तुलना त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. सुरुवातीला आपण पाहणार आहोत ॲज ब्रेव ॲज लायन. म्हणजेच काय तर सिंहासारखा शूर. त्याचा अर्थ सुद्धा आपण समोर लिहून घ्यायचा आहे. सिंहासारखा शूर. त्यानंतर दुसरं पाहणार आहोत ॲज फ्री ॲज
बर्ड म्हणजे पक्षासारखा मुक्त, पक्षासारखा मुक्त. आपण या ठिकाणी दोन वाक्य पाहिली. या ठिकाणी आपण लायनच्या शूरवीर या गुणाशी त्या ठिकाणी तुलना केलेली आहे. म्हणजे कसा, सिंहासारखा शूर, पक्षासारखा मुक्त. फक्त तेच इंग्रजीत कसं मांडलंय, ऍज ऍज ही रचना वापरली आपण. ऍज ऍज म्हणजे काय, च्या सारखा, च्या प्रमाणे. ऍज ब्रेव ऍज लायन म्हणजे सिंहासारखा शूर. ऍज फ्री ऍज बर्ड म्हणजे पक्षासारखा मुक्त. पक्षी एकदम स्वच्छंदी असतो, कुठेही बसा, कुठेही उडा, ह्या झाडावरून उठा, त्या झाडावरून, म्हणजे अगदी पक्षासारखा फ्री असणारा, त्याच्याशी तुलना करत असताना पक्ष ऍज बर्ड ऍज फ्री ऍज बर्ड अशी तुलना आपण या ठिकाणी करत असतो. पहा, तिसरं लिहून घ्यायचंय, ऍज कनिंग ऍज फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. कोल्हा हा लबाड असतो, धूर्त असतो. म्हणजेच काय, कोल्ह्यासारखा धूर्त, लबाड. लबाड म्हणा, धूर्त म्हणा, कोल्ह्यासारखा लबाड किंवा धूर्त. त्यानंतर चौथा आपण पाहणार आहोत, ऍज टॉल ऍज ट्री. आता ट्री म्हणजे सर्वांना त्याचा अर्थ माहित आहे. मग ऍज टॉल ऍज ट्री म्हणजे झाडासारखा उंच, झाडासारखा उंच. त्यानंतर ऍज ट्रिकी ऍज मंकी. ट्रिकी म्हणजे काय, ऍज ट्रिकी ऍज मंकी. मंकी म्हणजे माकड, ट्रिकी म्हणजे चलाख प्राणी, चपळ प्राणी, हिकमती प्राणी, त्याला म्हणायचं माकडासारखा चलाख. त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत, ऍज रेड ऍज ब्लड. ऍज रेड ऍज ब्लड. रेड म्हणजे लाल आणि ब्लड म्हणजे रक्त. मग कशासारखा, रक्तासारखा लाल, रक्तासारखा लाल, रक्तासारखा लाल. ऍज रेड ऍज ब्लड म्हणजे आपण रंगाची तुलना या ठिकाणी करत असतो. मग अशी रंगाची तुलना करणारे आपल्याला अशी अनेक उदाहरणं त्या ठिकाणी सापडतील. मग ती आपण या ठिकाणी पाहू. ऍज ब्लॅक ऍज कोल. ब्लॅक म्हणजे काळा, कोल म्हणजे कोळसा. मग कशासारखा काळा, कोळशासारखा काळा. हे झालं रंगाची तुलना आपण पाहिली. रेड ब्लड, ब्लॅक कोल म्हणजे काय, ऍज रेड ऍज ब्लड रक्तासारखा लाल, ऍज ब्लॅक ऍज कोल कोळशासारखा काळा. म्हणजे आपण अशा रंगाची अजूनही काही उदाहरणं घेऊ, तुम्हालाही अजून माहित असतील. पहा, अजून आपण पिवळ्या रंगासंदर्भात घेतो. पहा, ऍज येलो ऍज टर्मेरिक. म्हणजे कसा, टर्मेरिक म्हणजे हळद आणि येलो म्हणजे पिवळा. मग कसा पिवळा, हळदी सारखा पिवळा. अशा प्रकारे आपण ही रंगाची उदाहरणं कंपॅरिझन साठी वापरत असतो. हळदी सारखा पिवळा. पहा, तुलना करताना त्यांच्यामधलं जे साम्य आहे ते या ठिकाणी सांगितलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण त्यांचा गुण असेल, अवगुण असेल किंवा एखादा रंग असेल, अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडत असतो. ऍज ब्रेव ऍज लायन म्हणजे सिंहासारखा शूर. पहा, मी ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस लिहून पण घेत चला, कारण ह्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस परीक्षेला येतात त्यावेळेस आपल्या पाठ असल्या पाहिजे. हा पाठांतराचा भाग जास्त आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यावर नंतर आपण शेवटी कसे क्वेश्चन विचारले जातील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी या ठिकाणी वाचतो, आपण लिहायचंय. ऍज ब्रेव ऍज लायन सिंहासारखा शूर. ब्रेव म्हणजे शूर. ऍज फ्री ऍज बर्ड पक्षासारखा
मुक्त. पहा पुढचं, ॲज कनिंग ॲज फॉक्स, कोल्ह्यासारखा लबाड. त्यानंतर ॲज टॉल ॲज ट्री, झाडासारखा उंच. ॲज ट्रिकी ॲज मंकी, ट्रिकी म्हणजे काय, चलाक प्राणी. मग ट्रिकी, मंकी कसं आहे, माकड कसं आहे, चलाक आहे, म्हणून माकडासारखा चलाक. चला पुढं. नंतर आपण रंगांची तुलना पाहिली होती, रंगांचं कलर कंपॅरिझन पाहिलं होतं. ॲज रेड ॲज ब्लड, म्हणजे रक्तासारखा लाल. त्यानंतर ॲज ब्लॅक ॲज कोल, कोल म्हणजे कोळसा, मग कशासारखा काळा, कोळशासारखा काळा. त्यानंतर आपण पाहिलं होतं तिसऱ्या रंगाची तुलना, ॲज येलो ॲज टर्मेरिक, म्हणजे कसा, हळदीसारखा पिवळा. अशा पद्धतीने आपण अजूनही काही वाक्य पाहणार आहोत. सर्वांनी लिहून घ्यायचंय. मला वाटतं सर्वांचं लिहून झालं असेल. मी आता एकदा हा फळा पुसतो आणि आपण पुढच्या तुलनेकडे जाऊ. पहा, तुलना करत असताना आपल्याला ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत तेवढ्या पाठ असल्या म्हणजे यावर आधारित असणारा 2 मार्काचा प्रश्न आपल्याला सोपा जाईल. मग पाठ करत असताना मग ज्या काही गोष्टी आपल्याला तुलनात्मक आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी पाठ करून लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण पाहू रंगाची तुलना. पहा, ॲज व्हाईट. मग आता व्हाईट रंगाची तुलना कशाशी करत असतो आपण, तर दुधाशी. ॲज व्हाईट ॲज मिल्क, मिल्क म्हणजे दूध. मग कशासारखा पांढरा, कशासारखा, तर दुधासारखा, म्हणजेच दुधासारखा पांढरा. मी लिहित असताना लिहून घ्यायचंय हा, दुधासारखा पांढरा, दुधासारखा पांढरा. पहा, ॲज व्हाईट ॲज मिल्क, म्हणजे आपण या ठिकाणी पांढऱ्या रंगाची तुलना दुधाशी केलेली आहे. त्यानंतर अजून एक रंगाची तुलना आपण पाहणार आहोत, ॲज ब्ल्यू ॲज, मग आता निळा, निळ्या रंगाचं काय आहे, आकाश आहे, म्हणून आपण काय म्हणतो, ॲज ब्ल्यू ॲज स्काय, म्हणजे आकाशासारखा निळा, आकाशासारखा निळा. ॲज ब्ल्यू ॲज स्काय. मग अजूनही आपल्याला या ठिकाणी रंगाची उदाहरणं आपण त्या ठिकाणी शोधू शकतो. त्याच्यामध्ये पुढचं आहे ॲज ग्रीन. मग आता हिरवं काय असतं, हिरवं गवत असतं, है की नाही. मग गवताला काय म्हणतात इंग्रजीतून, ग्रास. मग ॲज ग्रीन ॲज ग्रास, ॲज ग्रीन ॲज ग्रास, म्हणजे कसा, गवतासारखा हिरवा, गवतासारखा हिरवा, ठीक आहे नाही. म्हणजे या तुलना लक्षात ठेवायला सुद्धा सोप्या आहे, रंगावरून गुणावरून आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. ॲज ग्रीन ॲज ग्रास. त्यानंतर अजून ॲज रेड. आता रेड आपण याच्या आधी पण पाहिलं, परंतु अजूनही वेगवेगळ्या तुलना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. मग काय आहे, अजून लाल रंगाची तुलना आपण कशाशी करू शकतो, ॲज रेड ॲज टोमॅटो, ॲज रेड ॲज टोमॅटो, म्हणजे कसा, टोमॅटो सारखा लाल, टोमॅटो सारखा लाल. यापूर्वी आपण पाहिलं ॲज रेड ॲज ब्लड, म्हणजे आपण वेगवेगळ्या याच्याशी तुलना करू शकतो. लाल रंग हा रक्ताशी तुलना केली, परत आपण या ठिकाणी टोमॅटोशी त्याची तुलना केलेली आहे. म्हणजे ॲज रेड ॲज टोमॅटो, टोमॅटो सारखा लाल. लिहून घ्यायचं. मी ज्या वेळेस फळावर लिहित असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी लिहून घ्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत ॲज कोल्ड ॲज आईस. आता कोल्ड, कोल्ड म्हणजे थंड आणि आईस म्हणजे बर्फ. मग कशाशी, कशासारखा थंड, बर्फासारखा थंड, बर्फासारखा थंड. पहा, कशासारखा थंड, ॲज कोल्ड ॲज आईस, बर्फासारखा थंड. त्यानंतर
आपण यापूर्वी एक वाक्य लिहिलं होतं पहिलंच, ॲज ब्रेव. मग त्यावेळेस आपण तुलना करताना काय घेतलं होतं? सिंह घेतलं होतं, किंवा आपण त्या ठिकाणी टायगर घेतलं होतं. टायगर या ठिकाणी घेऊ, ॲज ब्रेव ॲज टायगर. सिंह आपण यापूर्वी घेतलं होतं. आपण त्या ठिकाणी ब्रेव म्हणजे शूर. मग कोण असतो शूर? सिंह पण शूर आहे, आणि टायगर म्हणजे वाघ पण शूर आहे. म्हणजे कसा? वाघासारखा शूर, वाघासारखा शूर. म्हणजे आपण ब्रेव ह्या गुणवैशिष्ट्याची तुलना दोन प्राण्यांशी करू शकतो. रेड या रंगाची तुलना दोन गोष्टींशी आपण त्या ठिकाणी करू शकतो. हे कंपॅरिझन करत असताना मग तुम्ही म्हणाल रेडचं पण 2 वेळा झालं या ठिकाणी पाहायला मिळेल. ब्रेवचं सुद्धा आपण 2 प्राण्यांशी त्याचे, टायगर सुद्धा ब्रेव आहे आणि लायन सुद्धा ब्रेव आहे. म्हणजे काय? सिंहासारखा शूर आणि वाघासारखा शूर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन प्राण्यांशी त्यांची तुलना करू शकतो. म्हणजे आता आपण पुढे पाहू, ॲज बिझी ॲज बी. मधमाशी आपल्याला सर्वांना माहित आहे. मग मधमाशी पहा, ॲज बिझी ॲज बी. आता मधमाशीचा हा गुण तुम्हाला माहित असेल. पहा, मधमाशी सतत कामात असते. काय काम करत असते ती? सतत मध गोळा करायचं काम. या फुलावून त्या फुलावर, त्या फुलावून या त्या फुलावर, सतत कामात असते. म्हणजे काय? सतत कामात व्यस्त. कशासारखा? मधमाशी सारखा. म्हणजे बी म्हणजे मधमाशी, बी म्हणजे मधमाशी. मग मधमाशी सारखा व्यस्त. कशात? कामात व्यस्त. मधमाशी सारखा सतत कामात व्यस्त. म्हणजे अशा पद्धतीने त्या मधमाशीचं जे गुणवैशिष्ट्य आहे त्याच्याशी आपण त्या गुणवैशिष्ट्याशी त्याचं कंपॅरिझन त्या ठिकाणी करत आहोत. ॲज बिझी ॲज बी, अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे केलेलं आहे. त्यानंतर पहा, ॲज लाईट ॲज फिदर. पहा, ॲज लाईट ॲज फिदर. पहा, लाईट, लाईट म्हणजे आता इथं ह्या लाईटचा अर्थ काय घ्यायचा? हलका. या लाईटचा अर्थ घ्यायचा हलका. ॲज लाईट ॲज फिदर. फिदर म्हणजे काय? पीस, पक्षाचे पिस. म्हणजे पिसासारखा हलका. कसा हलका? पिसासारखा हलका. पहा, पक्षाचं पीस सगळ्यात हलका असतं, सहज हवेत उडतं. म्हणून ॲज लाईट ॲज फिदर. लाईट म्हणजे या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे हलका. मग पिसासारखा हलका, ॲज लाईट ॲज फिदर. त्यानंतर पुढचं पाहणार आहोत आपण. पहा, ससा सगळ्यांना माहित आहे. ससा सगळ्यांना माहित आहे. मग सशाचा काय गुण आहे? की ससा हा सर्वात भित्रा प्राणी आहे. सर्वात कसा आहे? भित्रा प्राणी आहे. म्हणून आपण या ठिकाणी त्याचा त्या गुणाशी तुलना करू. ॲज टिमिड ॲज रॅबिट. ॲज टिमिड ॲज रॅबिट. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी रॅबिट म्हणजे ससा, त्याच्या कोणत्या गुणाची तुलना केली? टिमिड. टिमिड म्हणजे भित्रा. हे स्पेलिंग लक्षात ठेवायचं, थोडासा नवीन शब्द आहे आपल्यासाठी. टिमिड म्हणजे काय? भित्रा. मग ससा कसा प्राणी आहे? भित्रा प्राणी आहे. म्हणून त्याच्याशी तुलना करताना काय म्हणतो आपण? सशासारखा भित्रा. पहा, ॲज टिमिड ॲज रॅबिट, सशासारखा भित्रा. म्हणजे आपण अशा ह्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या गुण वैशिष्ट्यांची आपण त्या ठिकाणी तुलना करत असतो, कंपॅरिझन त्या ठिकाणी करत असतो. मग कंपॅरिझन करताना ॲज ॲज अशी रचना त्या ठिकाणी वापरली. ॲज ॲजचा अर्थ काय होतो? की च्या प्रमाणे किंवा च्या सारखा. च्या प्रमाणे किंवा च्या सारखा, ॲज ॲजची रचना. मग परत एकदा आता मी या ठिकाणी वाचतो. ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी पूर्ण लिहून घ्या आणि व्यवस्थित लिहा. स्पेलिंग चुकून देऊ नका. त्याचा अर्थ पण समोर लिहून घ्या, म्हणजे पाठांतराला सोपं जातं. पहा, ॲज आपण पाहिलं, आपण रंगाची तुलना करत असताना रंगाचे जवळजवळ आपण 4, 5, 6 उदाहरणं घेतले. यापूर्वी आपण पाहिले होते काही. त्यानंतर पहा, पहिलं ॲज व्हाईट ॲज मिल्क. मग दूध कसं असतं? पांढरं शुभ्र असतं. मग कसं आहे? दुधासारखा पांढरा शुभ्र. ॲज व्हाईट ॲज मिल्क, दुधासारखा पांढरा. त्यानंतर आपण निळ्या रंगाची तुलना केली होती. कशाशी केली होती? पहा, ॲज ब्ल्यू ॲज स्काय. कशा? आकाशासारखा निळा.
हा आकाश कसं असतं, निळं असतं. मग ब्ल्यू रंग हा आकाशाच्या गुणवैशिष्ट्याची तुलना आपण या ठिकाणी केलेली आहे. ॲज ब्ल्यू ॲज स्काय. चला पुढं. ॲज ग्रीन ॲज ग्रास. ॲज ग्रीन ॲज ग्रास. मग हिरवा रंग कशाचा हिरवा रंग? गवताचा. मग गवताच्या हिरव्या रंगासारखा म्हणजे गवतासारखा हिरवा या ठिकाणी कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळतं. यापूर्वी आपण रेड या रंगाची तुलना केली होती. कंपॅरिझनसाठी रेड रंग वापरला होता. पण त्यावेळेस आपण कशासारखा रेड म्हटलं होतं? तर ब्लड सारखा. कशासारखा रेड म्हटलं होतं? ब्लड सारखा. म्हणजे ॲज रेड ॲज ब्लड म्हटलं होतं, म्हणजे रक्तासारखा लाल. पण आता इथं आपण बदलवलं काय? ॲज रेड ॲज टोमॅटो. ॲज रेड ॲज टोमॅटो. म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी टोमॅटो ऐवजी अजूनही दुसरं एखाद्या लाल रंगाचं हे उदाहरण वापरू शकता. लाल रंगाची एखादी गोष्ट त्या ठिकाणी घेऊन तुलना करू शकता. पहा, ॲज रेड ॲज टोमॅटो. टोमॅटो सारखा लाल. चला पुढं. त्यानंतर आपण पहा बर्फ. बर्फाचं गुणवैशिष्ट्य काय आहे? बर्फ कसा असतो? थंड असतो. मग आपण त्याचं या ठिकाणी तुलना करताना वापर केला ॲज कोल्ड ॲज आईस. मग किती थंड? बर्फासारखं थंड. ॲज कोल्ड ॲज आईस. त्यानंतर आपण पहा यापूर्वी एक उदाहरण वापरलं होतं ब्रेव. ब्रेव म्हणजे काय? शूरवीर. मग आपण याच्या आधी पाहिलं ॲज ब्रेव ॲज लायन. मग सिंह कसा आहे? शूर आहे. तसंच आता काय पाहतोय आपण? ॲज ब्रेव ॲज टायगर. ॲज ब्रेव ॲज टायगर म्हणजे कसा? वाघासारखा शूर. ॲज ब्रेव ॲज टायगर. ब्रेव म्हणजे काय? शूर. हे स्पेलिंग थोडं नवं आहे आपल्यासाठी, नवखं. लक्षात ठेवा. ॲज ब्रेव ॲज, सॉरी इथे ॲज राहायला लिहायचा. ॲज ब्रेव ॲज टायगर. वाघासारखा शूरवीर. चला पुढं. त्यानंतर आपण पाहिलं मधमाशी. बी. बी म्हणजे काय? मधमाशी. मधमाशी कशी असते? सतत कामात व्यस्त असते. म्हणून तिच्या या गुणाचं कंपॅरिझन साठी वापर केला ॲज बिझी ॲज बी. ॲज बिझी ॲज बी म्हणजे कसा? मधमाशी सारखा व्यस्त. चला पुढं. ॲज लाईट ॲज फिदर. पहा, पक्षाचं पिसं पाहिले असतील तुम्हाला. सहज हवेत थोड्या हवा असली तरी उडतं, म्हणजे इतकं हलकं असतं. म्हणजे त्या पिसाच्या हलकेपणा हा या गुणवैशिष्ट्याची तुलना आपण करतोय ॲज लाईट ॲज फिदर. ॲज लाईट ॲज फिदर. हा होमोफोन्स आहे. लाईट म्हणजे प्रकाश असाही त्याचा अर्थ होतो. लाईट म्हणजे हलका असाही त्याचा त्या ठिकाणी अर्थ होत असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचंय. ॲज लाईट ॲज फिदर. इथं अर्थ घेताना हलका घ्यायचा. मग कसा हलका? पिसासारखा हलका. चला पुढं. नंतर आपण पाहिलं होतं रॅबिट. आता रॅबिटचा काय गुणवैशिष्ट्य आहे? का तो सशासारखा भित्रा पाणी दुसरा कुठलाही नाही. म्हणून त्या गुणवैशिष्ट्याची तुलना सशाच्या आपण या ठिकाणी केली ॲज टिमिड. भित्रा म्हणजे काय? इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो टिमिड. काय म्हणतो आपण त्याला? टिमिड म्हणतो. म्हणून ॲज टिमिड ॲज रॅबिट. सशासारखा भित्रा. लक्षात आलंय? मला वाटतं सर्वांचं या ठिकाणी लिहून झालं असेल. आपण अजून पुढची काही कंपॅरिझनची उदाहरणं या ठिकाणी पाहू. सर्वांनी लिहून घ्यायचंय आणि पाठ करायचं आणि अर्थासह लिहा. अर्थासह लिहिलं म्हणजे आपल्याला त्याचं पूर्ण समजतं आणि लक्षात राहायला सुद्धा सोपं जातं. ही जी गुणवैशिष्ट्ये आहेत, ही गुणवैशिष्ट्याची तुलना करताना तुम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी उदाहरणं वापरू शकता. म्हणजे एका गुणवैशिष्ट्यासाठी एकच उदाहरण वापरायचं असं काही नाही. म्हणजे ॲज ब्रेव ॲज लायन आहे तर ॲज ब्रेव ॲज टायगर असंही उदाहरण वापरू शकता. रंगाची तुलना करताना सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घेऊ शकता. जसं आपण रंगाची तुलना करताना ॲज रेड ॲज टोमॅटो आणि ॲज रेड ॲज ब्लड घेतलं, तसं अजूनही लाल रंगाची तुलना करताना तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये, गोष्टी त्या ठिकाणी प्रश्नामध्ये येऊ शकतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत ॲज फर्म ॲज रॉक. ॲज फर्म ॲज रॉक. ॲज फर्म ॲज रॉक. रॉक म्हणजे काय? खडक. मग फर्म म्हणजे कसा? ठाम असणारा, घट्ट. म्हणजे आपल्या मतावर ठाम असणाऱ्या माणसाची तुलना करताना त्याची त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे कसा? खडकासारखा, खडकासारखा ठाम. आपल्या मतावर ठाम असणाऱ्या माणसाची तुलना करताना आपण त्या ठिकाणी ॲज फर्म ॲज रॉक असं त्या ठिकाणी वापरू शकतो. लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला
मध माहित आहे, हनी, त्याला आपण इंग्रजीमध्ये हनी म्हणतो. मग हनीचं कोणतं गुणवैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन साठी वापरू शकतो? तर हनीचं गोडवा, सगळ्यांना माहित आहे हनी कसं असतं, गोड असतं. मध कसं असतं, गोड असतं. मग या हनीच्या गुणवैशिष्ट्याची तुलना करताना आपण वापरू शकतो ऍज स्वीट, ऍज हनी, ऍज स्वीट, ऍज हनी. हनी म्हणजे काय, मध, आणि त्याचं म्हणजे मधासारखा गोड असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. मधासारखा गोड, मधासारखा गोड म्हणजे ऍज ऍज स्वीट, ऍज हनी असं आपण त्या ठिकाणी उदाहरण वापरू शकतो. त्यानंतर ऍज स्ट्रॉंग, ऍज लायन म्हणजे कसा, सिंहासारखा बलवान. स्ट्रॉंग म्हणजे काय, बलवान, लक्षात ठेवा, सिंहासारखा बलवान. तुम्ही या ठिकाणी स्ट्रॉंग, आता सिंह पण स्ट्रॉंग आहे, मग अजूनही तुम्ही दुसऱ्या प्राण्याशी त्या ठिकाणी स्ट्रॉंग या गुणधर्माची कंपॅरिझन साठी वापरू शकता. मग कोणतं काय वापरू शकता, समजा ऍज अ स्ट्रॉंग ऍज लायन म्हणजे सिंहासारखा बलवान, किंवा तुम्ही असे म्हणू शकता ऍज अ स्ट्रॉंग ऍज रेसलर. काय म्हणू शकता, ऍज अ स्ट्रॉंग ऍज रेसलर. रेसलर म्हणजे काय, तर पैलवान, ठीक आहे ना, पैलवानासारखा बलवान. ऍज स्ट्रॉंग ऍज रेसलर म्हणजे तुम्ही या ठिकाणी लायन किंवा रेसलर असे दोन शब्द त्या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर आहे ऍज क्लिअर ऍज क्रिस्टल, ऍज क्लिअर ऍज क्लिस्टर, क्रिस्टल म्हणजे कसा, क्लिअर, क्लिअर म्हणजे काय, एकदम स्पष्ट, स्वच्छ. मग कशासारखा स्पष्ट, तर स्फटिकासारखा. क्रिस्टल म्हणजे काय, स्फटिक, स्फटिकासारखा स्पष्ट किंवा स्वच्छ. पहा स्फटिक तुम्ही पाहिला असेल, हिरा, हिरा हा एक प्रकारचा क्रिस्टल आहे, डायमंड म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. तर तो कसा असतो, एकदम स्पष्ट. पहा म्हणून त्या ठिकाणी त्या गुणाची तुलना ऍज क्लिअर ऍज क्रिस्टल म्हणजे स्फटिकासारखा स्पष्ट असं त्या ठिकाणी आपण वापरत असतो. त्यानंतर आहे ऍज फेअर ऍज रोज. लिहून घ्यायचंय, ऍज फेअर ऍज रोज, ऍज फेअर ऍज रोज. रोज, रोज म्हणजे काय, गुलाब. मग गुलाब, गुलाब कसा असतो, सुंदर असतो. फेअर म्हणजे कसा, सुंदर किंवा उजळ असंही त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून काय, गुलाबासारखा सुंदर किंवा उजळ, गुलाबासारखा सुंदर किंवा उजळ असंही तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. गुलाबासारखा सुंदर, ऍज फेअर ऍज रोज. त्यानंतर आहे ऍज फास्ट, ऍज फास्ट ऍज लेपर्ड. फास्ट म्हणजे कसा, वेगवान, ठीक आहे ना, किंवा जलद पळणारा, वेगाने पळणारा. मग लिपर्ड, लिपर्ड म्हणजे कसा, चित्ता. मग चित्त्यासारखा, चित्त्यासारखा कसा, वेगवान, चित्त्यासारखा चपळ किंवा वेगवान असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. म्हणजे चित्त्याच्या या गुणधर्माचा वापर करून त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं, ऍज फास्ट ऍज लिपर्ड, चित्त्यासारखा बलवान. त्यानंतर आहे ऍज स्लो. स्लो, स्लो म्हणजे आता इथं फास्ट झाला, आता आपण पाहतोय स्लो. ऍज स्लो ऍज स्नेल. स्नेल, स्नेल म्हणजे काय, हे नवीन प्राणी आहे, थोडं पाठ करा, बऱ्याच जणांचे पाठही असतील. पहा ऍज स्लो ऍज स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. आपण गोगलगाय पाहिली असेल, गोगलगाय कशी आहे, एकदम हळूहळू चालते. तसं इथं लिपर्ड, लिपर्ड म्हणजे चित्ता. बा किती, चित्ता हा वेगवान प्राणी आहे, चपळ आहे, वेगाने पळतो. तर याच्या उलट ऍज स्लो ऍज स्नेल. स्नेल म्हणजे काय, गोगलगाय म्हणजे कसा, गोगलगाय सारखा
कसा आहे? गोगलगाय सारखा मंद चालणारा, सावकाश चालणारा, गोगलगाय सारखा मंद, असा त्या ठिकाणी वापर आपण करत असतो. ऍज स्लो ऍज स्नेल. मग आता स्लो अजून कुठला प्राणी बरं हळूहळू चालतो असा? आपण ससा कासवाची गोष्ट पाहिली, त्याच्यामध्ये कासव कसं चालतं? हळूहळू चालतं, त्याला काही वेगाने पळता येत नाही. मग काय, या स्लो साठी आपण प्राणी त्या ठिकाणी बदलून घेऊ शकतो. ऍज स्लो ऍज टॉर्टाइज किंवा टर्टल असंही त्याला म्हणतात. टॉर्टाइज म्हणजे काय? कासव. टर्टल असंही त्याला म्हणतात. कासवासारखा मंद किंवा हळू चालणारा, सावकाश चालणारा, ठीक आहे ना. ऍज स्लो ऍज टॉर्टॉइज. टॉर्टॉइज त्याला टर्टल असंही म्हणतात. टॉर्टॉइज म्हणजे काय? कासव. म्हणजे आपण त्यांच्या सावकाश चालण्याच्या गुणधर्माचा वापर या ठिकाणी कंपॅरिझन मध्ये वापरलेला आहे. स्नेल आणि टॉर्टॉइज हे दोन्ही प्राणी कसे आहेत? ऍज स्लो ऍज स्नेल ऍज स्लो ऍज टॉर्टॉइज. त्यानंतर आहे ऍज प्राऊड ऍज पिकॉक. ऍज प्राऊड ऍज पिकॉक म्हणजे काय? पिकॉक म्हणजे काय? मोर. मग मोरासारखा अभिमानी. कसा आहे? मोरासारखा अभिमानी. मोरासारखा अभिमानी. ऍज प्राऊड ऍज पिकॉक. ऍज प्राऊड ऍज पिकॉक. त्यानंतर त्यानंतर आहे ऍज फॅट ऍज एलिफंट. ऍज फॅट ऍज एलिफंट. ऍज फॅट ऍज एलिफंट म्हणजे कसा? हत्ती कसा आहे? फॅट. फॅट म्हणजे काय? जाडा. म्हणजे हत्तीसारखा जाड. हत्तीसारखा जाड. पहा, अशी वेगवेगळी आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन साठी गुणवैशिष्ट्य प्राण्यांची, विशिष्ट गोष्टींची वापरू शकतो. पहा, लिहून घ्यायचंय, सावकाशल्या, व्यवस्थितल्या. पहा, ऍज फर्म ऍज रॉक म्हणजे कसा? खडकासारखा ठाम. त्यानंतर आहे ऍज स्वीट ऍज हनी मधासारखा गोड. ऍज स्ट्रॉंग ऍज लायन सिंहासारखा बलवान. किंवा आपण ऍज स्ट्रॉंग ऍज रेसलर असंही त्या ठिकाणी वापरू शकतो. ऍज क्लिअर ऍज क्रिस्टल स्फटिकासारखा स्पष्ट. ऍज फेअर ऍज रोज गुलाबासारखा सुंदर किंवा उजळ असंही वापरू शकतो. ऍज फास्ट ऍज लिपर्ड चित्त्यासारखा वेगवान किंवा चपळ असंही त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर आहे ऍज स्लो ऍज स्नेल म्हणजे काय? गोगलगाय सारखा मंद. म्हणजे गोगलगाय कशी चालते? हळू चालते, म्हणून तिच्या गुणवैशिष्ट्याचा या ठिकाणी कंपॅरिझन साठी वापर केलेला दिसतो. ऍज स्लो ऍज टॉर्टॉइज म्हणजे स्नेल आणि टॉर्टॉइज या दोन्ही प्राणी कसे चालतात? सावकाश चालतात, मंदपणे चालतात, म्हणून त्या ठिकाणी ऍज स्लो ऍज टॉर्टॉइज कासवासारखा मंद. ऍज प्राऊड ऍज पिकॉक मोरासारखा अभिमानी. आणि शेवटी आहे ऍज फॅट ऍज एलिफंट हत्तीसारखा जाड. म्हणजे ही वेगवेगळी गुणवैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी वापरली आहे. व्यवस्थित लिहून घ्या. पुसतोय मी, बऱ्याच जणांचं झालं असेल. पहा, एक 10 वेळा जर तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला ह्या गोष्टी समजून जातील आणि तुमच्या कायमच्या स्मरणात राहतील. परीक्षेला यावर 2 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. इंग्रजी हा विषय अगदी सोपा आहे, फक्त तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी पाठांतर कराव्या लागतील. म्हणजे 25 प्रश्न त्या ठिकाणी इंग्रजी या विषयाचे असतात. त्या 25 पैकी 25 प्रश्न आपले सहज, म्हणजे अगदी थोडा जरी आपलं पाठांतर व्यवस्थित असेल प्रत्येक घटकाचं, तरी आपण सहज सोडवू शकतो आणि अगदी कमी वेळात त्या ठिकाणी सोडून होतात इंग्रजीचे. म्हणून आपलं पाठांतर हवंय. चला पुढं. आता आपण पाहणार आहोत ऍज हेवी ऍज लीड. ऍज हेवी ऍज लीड. लीड हा एक धातू आहे. लीड म्हणजे शिस.
शिशासारखा जड, शिस धातू हा शिशासारखा जड, हेवी म्हणजे काय, जड, हेवी म्हणजे जड, शिशासारखा जड, शिस हा धातू त्या ठिकाणी जड आहे म्हणून त्याच्या गुणवैशिष्ट्याची तुलना या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर ऍज ब्रिटल ऍज ग्लास, दुसरा आहे ऍज ब्रिटल ऍज ग्लास. म्हणजे कसं, ब्रिटल म्हणजे ठिसूळ, मग काय, काचेसारखा ठिसूळ. आपण पहा, काचेचं भांडं हातातून पडलं तर लगेच फुटतं, म्हणजे ते कसं असतं, ठिसूळ असतं, म्हणजे काचेसारखा ठिसूळ, काचेसारखा ठिसूळ. त्यानंतर काचेचा अजून एक आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल, ऍज स्मूथ ऍज ग्लास. काच कशी असते, एकदम गुळगुळीत असते, हे का नाही, म्हणजे काचेसारखा गुळगुळीत, म्हणजे काचेच्या ह्या गुणवैशिष्ट्यांचा वापर आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन साठी करू शकतो. स्मूथ म्हणजे कसा, गुळगुळीत, एकदम मऊ, काचेसारखा गुळगुळीत. त्यानंतर आहे ऍज सॉफ्ट ऍज सिल्क. सिल्क म्हणजे काय, रेसिन. ऍज सॉफ्ट ऍज सिल्क. सिल्क म्हणजे कसा, रेशमासारखा मऊ, रेशमासारखा मऊ. सॉफ्ट म्हणजे मऊ, रेशमासारखा मऊ. पटपट लिहून घ्यायचे, आपल्याला यानंतर काही प्रश्न त्या ठिकाणी पाहायचे आहे. त्यानंतर आहे ऍज स्टुपिड ऍज डॉंकी. गाढव आपल्याला पहिला आपण काय म्हणतो, गाढवासारखा मूर्ख, हे का नाही, म्हणजे एखादा मूर्ख माणूस असेल तर त्याला आपण गाढव म्हणतो. का म्हणतो, कारण गाढव कसा असतो, मूर्ख. ऍज स्टुपिड ऍज डॉंकी. डॉंकी म्हणजे गाढव, म्हणजे काय, गाढवासारखा मूर्ख. तिथं मूर्ख म्हणून आपण स्टुपिड ऐवजी सिली हा सुद्धा शब्द वापरू शकतो. सिली, सिली म्हणजे काय, मूर्ख, किंवा फुलिश असाही शब्द वापरू शकतो, फुलिश. हे दोन शब्द या ठिकाणी वापरू शकतो गाढवासाठी आपण, ऍज स्टुपिड ऍज डॉंकी, किंवा ऍज सिली ऍज डॉंकी, किंवा ऍज फुलिश ऍज डॉंकी, असे शब्द आपण वापरू शकतो. त्यानंतर ऍज अगली ऍज विच. ऍज अगली ऍज विच. विच म्हणजे काय, चेटकिन, है की नाही, म्हणजे कसं, चेटकिन माहिती सगळ्याला, भूत माहिती आहे का नाही. चेटकिन कशी असते, कुरूप असते, दिसायला सुंदर नसते, म्हणून काय म्हणतात, अगली म्हणजे कुरूप, सुंदर नसलेले. ऍज अगली ऍज विच, चेटकिनी सारखे कुरूप, चेटकिनी सारखा कुरूप, ठीक आहे. म्हणजे ऍज अगली ऍज विच, ते चेटकिनी सारखा कुरूप, असं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे ऍज शार्प ऍज नाईफ. नाईफ म्हणजे काय, चाकू. मग चाकू कसा असतो, धारदार असतो. ऍज शार्प ऍज नाईफ म्हणजे चाकू सारखा धारदार. मग अजून चाकू ऐवजी आपण दुसरे शब्द सुद्धा वापरू शकतो, दुसऱ्या वस्तू सुद्धा वापरू शकतो. काय वापरू शकतो, मग काय, तलवार, है की नाही, तलवारीला सुद्धा चांगली धार असते, तलवार सुद्धा धारदार असते. म्हणजे आपण या ठिकाणी काय वापरू शकतो, ऍज शार्प ऍज, काय म्हणतात तलवारीला, सोर्ड. काय म्हणतात, सोर्ड, म्हणजे तलवारी सारखा, तलवारी सारखा धारदार, तलवारी सारखा धारदार. ऍज शार्प ऍज सोर्ड त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. त्यानंतर पहा, आपण पुढचं वापरू शकतो ऍज डर्टी. डर्टी म्हणजे काय, घाणेरडा. मग काय असतं घाणेरडं, कोणता प्राणी घाणेरडा असतो, पीक. पीक म्हणजे काय, डुक्कर. आपण काय म्हणतो, काय, डुकरासारखा घाणेरडा. ऍज डर्टी ऍज पीक म्हणजे काय, डुकरासारखा घाणेरडा, डुकरासारखा घाणेरडा.
पहा, ॲज डर्टी ॲज पिग, डुकरासारखा घाणेरडा. कसा आहे? डुकरासारखा घाणेरडा आहे. त्यानंतर पहा, आपण या ठिकाणी पहा पुढे काही उदाहरणं पाहिली आहेत. ॲज हेवी ॲज लीड, परत एकदा पहा, सावकाश लिहून घ्या. पहा, ॲज हेवी ॲज लीड, शिशासारखा जड. शिसा हा धातू जड असतो. पहा, त्यानंतर ॲज ब्रिटल ॲज ग्लास. पहा, ग्लासचं काचेचं एखादं भांड जर हातातून पडलं तर ते लगेच फुटतं. का फुटतं? कारण काच ही ठिसूळ असते. म्हणून काचेच्या ह्या गुणधर्माचा, ह्या गुणवैशिष्ट्याचा वापर आपण या ठिकाणी कंपॅरिझन साठी केलेला आहे. ॲज ब्रिटल ॲज ग्लास, काचेसारखा ठिसूळ. त्यानंतर पहा, ॲज स्मूथ, सॉरी एक ओ राहिला इथं टाकायचं. ॲज स्मूथ ॲज स्मूथ ॲज ग्लास, म्हणजे काच कशी असते? गुळगुळीत असते. पहा, ठीक आहे नाही. म्हणून काय वापरलंय? ॲज स्मूथ ॲज ग्लास, काचेसारखा गुळगुळीत. त्यानंतर ॲज सॉफ्ट ॲज सिल्क. पहा, रेशीम कपडा तुम्ही जर पाहिला, हात लावला तर हाताला एकदम मऊ असा लागतो, म्हणून रेशमासारखा मऊ. मग इंग्रजीत काय होतं ते? ॲज सॉफ्ट ॲज सिल्क. ॲज सॉफ्ट ॲज सिल्क म्हणजे रेशमासारखा मऊ, असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. त्यानंतर ॲज स्टुपिड ॲज डॉंकी, गाढव कसा आहे? मूर्ख असतो, म्हणून त्याला काय म्हटलंय? ॲज स्टुपिड ॲज डॉंकी. मग स्टुपिड म्हणजे मूर्ख. मूर्ख या शब्दाला आणखी शब्द आहे इंग्रजीमध्ये. पहा, सिली किंवा फुलिश. म्हणजे गाढव कसा आहे? सिली, मूर्ख. फुलिश म्हणजे ॲज स्टुपिड ॲज डॉंकी, गाढवासारखा मूर्ख, असं आपण या ठिकाणी वापरतो. त्यानंतर आहे ॲज अगली ॲज विच, चेटकिनी सारखा कुरूप. ॲज अगली ॲज विच, विच म्हणजे काय? चेटकिन, चेटकिनी सारखा कुरूप. त्यानंतर ॲज शार्प ॲज नाईफ, चाकू सारखा धारदार. मग धारदार अजून काय असते? तलवार असते, म्हणून ॲज शार्प ॲज सोर्ड, तलवारी सारखा धारदार. आणि ॲज डर्टी ॲज पिग, डुकरासारखा घाणेरडा. मग पहा, अजून एक पाहू. आपण मिरची पाहिली असेल, मिरची एकदम तिखट असते. मग काय वापरलं जातं तिखट या शब्दाला? ॲज हॉट ॲज चिली. ॲज हॉट ॲज चिली. चिली म्हणजे मिरची, म्हणजे मिरची सारखा तिखट, मिरची सारखा तिखट, तिखट, मिरची सारखा तिखट. आता ॲज हॉट ॲज चिली त्याच्याबरोबरच ॲज हॉट ॲज फायर असंही वापरलं जातं बरं का. ॲज हॉट ॲज फायर. फायर म्हणजे काय? आग, आगीसारखा गरम, उष्ण, ठीक आहे नाही? आगीसारखा उष्ण, गरम किंवा उष्ण असंही त्याला म्हणतो. आगीसारखा उष्ण, ॲज हॉट ॲज फायर. आता इथं हॉटचा अर्थ तिखट घ्यायचा मिरचीच्या संदर्भात, है की नाही? मिरची संदर्भात आपण काय घेतो? तिखट हा शब्द घ्यायचा. म्हणजे ॲज हॉट ॲज चिली, मिरची सारखा तिखट. आणि ॲज हॉट ॲज फायर, आगीसारखा उष्ण. म्हणजे अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या गुणवैशिष्ट्ये, त्या दोन गोष्टींमधल्या समान गुणवैशिष्ट्य मांडणं म्हणजे त्या दोन वस्तूंच्या गोष्टींची तुलना करणं, कंपॅरिझन करणं, हे आपण म्हणलं. मग हे कंपॅरिझन करताना ॲज ची रचना त्या ठिकाणी वापरली जाते. लिहून घ्यायचे सर्वांनी. शेवटी मी 2 परत लिहून दिलेले आहेत, लिहून घ्या. आणि सोपं आहे, एकदा पाठ केलं, वाचलं, व्यवस्थित लक्षात ठेवलं की याचे 2 मार्क तुम्हाला हक्काचे मिळतील. मराठी अर्थ मुद्दामून लिहून दिला म्हणजे आपल्या ते लक्षात राहत. स्पेलिंग पाठ करा. ही कंपॅरिझनची जे सेंटेन्सेस आहे ही तुम्ही पाठ करायचे. ॲज ची रचना त्या ठिकाणी वापरली जाते. ॲज म्हणजे काय? च्याप्रमाणे किंवा च्या सारखा. ॲजचा अर्थ काय होतो? च्याप्रमाणे किंवा च्या सारखा. म्हणून ॲजच्या रचनेमध्ये आपण त्या ठिकाणी तुलना करत असतो. झाले लिहून सगळ्यांचं? पहा, अशा पद्धतीने आपण जेवढे आपल्याला शक्य होते तेवढे उदाहरणं घेतले. या व्यतिरिक्त अजूनही उदाहरणं आहेत, ती तुम्ही अजून काही कलेक्ट करा, गोळा करा. दुसऱ्या काही पुस्तकं अजून शोधा, तुम्हाला गुगलवर पण मिळतील. पण आपल्याला शक्य आहे तेवढं आपण घेतलं. शेवटच्या 15 मिनिटं आपण यावर कसे प्रश्न विचारतात ती आपण पाहणार आहोत. सर्वांचं लिहून झालं असेल, मी या ठिकाणी पुसतो.
सोपा भाग आहे, फार काही अवघड नाही. जे काही तुलनात्मक गुणवैशिष्ट्ये आहेत तेवढी पाठ करा आणि ती एकदा पाठ झाली का यावर आलेला कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. प्रश्न सोपे असतात, फक्त आपलं स्पेलिंग पाठ नसतं आणि आपलं पाठांतर कमी पडतं म्हणून आपलं ते चुकतं. नाहीतर सगळ्यात सोपं असतं इंग्रजी. पहा आता प्रश्न यावर कसा येतो पहा. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड, सिलेक्ट द प्रॉपर word and fill in the blank. In the blank. फिल इन द ब्लँक. आता हा प्रश्न आहे. आता बऱ्याच जणांचं होतं काय, काहींना प्रश्नच कळत नाही. प्रश्न न कळण्याचं कारण काय असतं, आपलं शब्दसंग्रह कमी पडतो. म्हणून जे काही प्रश्न विचारण्यासाठी शब्द वापरले जातात त्याला प्रश्नार्थक शब्द म्हणजे क्वेश्चनिंग वर्ड्स त्या ठिकाणी वापरले जातात. आणि हे क्वेश्चनिंग वर्ड्स पुन्हा 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 तीच येतात, तीच वापरले जातात. मग ती पाठ जर असतील तर प्रश्न पण सहज कळतो. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मराठीमध्ये त्याचा अर्थ दिलेला नसतो, इंग्रजीतच प्रश्न असतो. म्हणून ते क्वेश्चनिंग वर्ड सुद्धा पाठ करा. काय म्हटलंय बा, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिल इन द ब्लँक. सिलेक्ट म्हणजे काय, निवडा. प्रॉपर वर्ड म्हणजे योग्य शब्द निवडा. आणि फिल इन द ब्लँक, फिल म्हणजे भरा आणि ब्लँक म्हणजे रिकाम्या जागा. म्हणजे काय, योग्य शब्द निवडा आणि रिकाम्या जागा भरा. मग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी उदाहरण पाहू. काय उदाहरण दिलंय तिथं पहा. ॲज टॉल ॲज डॅश डॅश. आणि त्याला त्या ठिकाणी पर्याय दिले, बुश, दुसरा दिलाय ट्री, त्या ठिकाणी तिसरा दिलाय सॅपलिंग आणि चौथा दिलाय ग्रास. ॲज टॉल ॲज डॅश डॅश ही रिकामी जागा आहे आणि त्यांनी प्रश्न सांगितले आपल्याला, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिल इन द ब्लँक. मग काय प्रश्न आहे, ॲज टॉल ॲज डॅश डॅश. पर्याय दिले आपल्याला, बुश, ट्री, SAP सॅपलिंग आणि ग्रास. मग आपण लिहून घेतलेला आहे. काय लिहून घेतलंय आपण, ॲज टॉल ॲज, बऱ्याच जणांना त्या ठिकाणी आठवले असेल आणि येतही असेल, ॲज टॉल ॲज ट्री. म्हणून पर्याय नंबर 2 आणि 2 नंबरचा त्या ठिकाणी वर्तुळ आपण त्या ठिकाणी काळं करायचं आहे. लिहून घ्या हा प्रश्न, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिल इन द ब्लँक. त्यातला पहिला प्रश्न आहे ॲज टॉल ॲज डॅश डॅश आणि त्याच्यामध्ये पर्याय आहे ट्री, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे पहा, ॲज कनिंग ॲज डॅश डॅश. आता मग ह्या टिंबच्या जागी त्या ठिकाणी काय येईल, ॲज कनिंग ॲज डॅश डॅश. पहा, पहिला पर्याय आहे ऑक्स, दुसरा पर्याय आहे पिकॉक, तिसरा पर्याय आहे फॉक्स आणि चौथा पर्याय आहे डॉग. ॲज कनिंग ॲज डॅश डॅश. मग फिल इन द ब्लँक म्हणजे काय, रिकामी जागा भरायला सांगितली आणि योग्य शब्द निवडायला सांगितलं, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिल इन द ब्लँक. मग ॲज कनिंग ॲज डॅश डॅश आपण पाहिलं त्या ठिकाणी, ठीक आहे नाही, मला वाटतं दुसरं तिसरंच लिहून घेतलं होतं. काय, कनिंग म्हणजे काय, लबाड किंवा धूर्त. मग काय असतो लबाड धूर्त, ऑक्स, ऑक्स म्हणजे बैल, पिकॉक माहिती अर्थ तुम्हाला, फॉक्स आणि डॉग. मग यातला काय, लबाड फॉक्स. म्हणून पर्याय क्रमांक 3, 3 नंबरचं पर्यायाचं वर्तुळ आपण त्या ठिकाणी काळं करायचं आहे. ॲज कनिंग ॲज फॉक्स, कोल्ह्यासारखा लबाड. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. लिहून घ्यायचंय, पर्याय नाही लिहिले तरी चालेल, फक्त हे प्रश्न लिहा आणि 2 उदाहरणं लिहा. झालंय लिहून. सोपे प्रश्न आहेत, प्रश्न काही जास्त अवघड येत नाही. पहा, याच्यावर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असा येतो, पुसतोय मी.
पहा, लुक ऍट द पिक्चर म्हणजे या ठिकाणी चित्र दिलं जातं. प्रश्न असा आहे पहा, लुक ऍट द, लिहून घ्यायचा, ऍट द पिक्चर, look at the picture and choose the correct word of comparison and choose the correct word of comparison. पहा, आता प्रश्न काय पहा, लुक ऍट द पिक्चर अँड चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन. म्हणजे काय सांगितलं, लुक ऍट द पिक्चर. पहा, हे क्वेश्चनिंग वर्ड्स पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच तेच येणार आहेत. पहा, लुक ऍट द पिक्चर म्हणजे काय, लुक म्हणजे पहा, कशाकडे पहा, ऍट द पिक्चर चित्र पहा, आणि अँड चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन. आणि चूज म्हणजे काय, निवडा. चूज म्हणजे काय, निवडा. हा शब्द पुन्हा पुन्हा येणार. करेक्ट वर्ड म्हणजे योग्य शब्द निवडा. कशाचा, कंपॅरिझनचा. तुलनात्मक शब्द, योग्य शब्द निवडा आणि पर्याय सोडवा. मग आता इथं त्यांनी माकडाचं चित्र दिलंय. कशाचं चित्र दिलंय इथं, माकडाचं. कशाचं चित्र दिलंय, माकडाचं चित्र दिलंय. तुम्हाला लगेच आठवल. आणि मग त्याच्यावर काय प्रश्न विचारला त्यांनी, ऍज डॅश डॅश, ऍज डॅश डॅश, ऍज मंकी. त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे, त्यांनी पहिला पर्याय दिलाय पहा, ब्रेव. दुसरा दिलाय क्वाईट. तिसरा दिलाय ट्रिकी. आणि चौथा दिलाय काम. पहा, मग आता इथं माकडाचं चित्र आहे आणि तुम्हाला सांगितलं लुक ऍट द पिक्चर अँड चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन. म्हणजे चित्र पाहून त्या ठिकाणी तुम्हाला कंपॅरिझनचा योग्य वर्ड त्या ठिकाणी निवडायचा आहे. मग माकडाचं चित्र आहे म्हणून ऍज डॅश डॅश ऍज मंकी. मग मंकी कसा आहे, चलाख प्राणी आहे. म्हणून काय शब्द आहे त्या ठिकाणी, ब्रेव. ब्रेव म्हणजे काय, शूरवीर. क्वाईट म्हणजे शांत, काम म्हणजे शांत. पण ट्रिकी म्हणजे काय, चलाक. म्हणून ऍज ट्रिकी ऍज मंकी. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा, 3 नंबर पर्यायाचं वर्तुळ त्या ठिकाणी काम काळं करायचं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी पी आकडा दिलाय आणि तुम्हाला चित्र दिलंय चेटकिनीचं. काय दिलंय, चेटकिनीचं चित्र त्या ठिकाणी दिलंय आणि तुम्हाला पर्याय दिलाय पहा, पहिला. आणि त्यांनी सांगितलंय काय, त्या ठिकाणी योग्य कंपॅरिझनचा शब्द निवडा. पहिला पर्याय त्यांनी दिलाय ब्युटिफुल, ब्युटिफुल आणि फेरी. दुसरा पर्याय दिलाय बिग आणि रेसलर. तिसरा पर्याय त्यांनी दिलाय काइंड, एंजल. आणि चौथा पर्याय त्यांनी दिलाय अगली आणि विच. आता विच, चेटकिन म्हणजे काय, तिला इंग्रजीमध्ये आपण विच म्हणतो. मग चेटकिनीचं त्या ठिकाणी ऍज डॅश डॅश ऍज डॅश डॅश. मग काय येईल या ठिकाणी, तर चेटकिनीचं चित्र आहे म्हटल्यावर तिला इंग्रजीत काय म्हणतात याचं स्पेलिंग आपलं पाठ पाहिजे. त्याला ते चित्र आपल्याला आयडेंटिफाय करता आलं, ओळखता आलं पाहिजे. ते चित्र एकदा ओळखलं का त्याचा पर्याय शोधणं फार सोपं काम आहे. मग चित्र कशाचं आहे, चेटकिनीचं आहे. मग चेटकिनीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, विच म्हणतात. मग इथं पर्यायामध्ये पाहिजे, पहिला पर्याय दिला ब्युटिफुल आणि फेरी. फेरी म्हणजे काय, परी. परी सुंदर असते, पण इथं परीचं चित्र आहे का, नाही. दुसरा पर्याय पहा, बिग रेसलर. रेसलर म्हणजे पैलवान, पैलवानासारखा मोठा, पण इथं पैलवानाचं चित्र दिलेलं नाही. काइंड एंजल, एंजल म्हणजे काय, देवदूत. इथं आहे का देवदूताचं चित्र, नाही, म्हणून तिसरा पण नाही. चौथा पर्याय दिला अगली विच, म्हणजे हे चित्र जे आहे ते चेटकिनीचं आहे. म्हणून चौथा पर्याय त्या ठिकाणी आपण 4 नंबरच्या पर्यायाचं वर्तुळ त्या ठिकाणी काळं करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. म्हणजे चित्र दिलं जातं आणि त्या चित्रावर आधारित आपल्याला त्या ठिकाणी कंपॅरिझन करायचं असतं. मी जे काय तुम्हाला कंपॅरिझनची वाक्य, इडिओम्स म्हणजे वाक्य लिहून दिलेले आहे, ती वाक्य जर तुम्ही पाठ केली तर त्यावर आधारित कुठलाही प्रश्न येऊ द्या, त्यावर आधारित कुठलाही प्रश्न येऊ द्या, तर ते तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. म्हणजे कुठलंही चित्र देऊ द्या. समजा तुम्हाला इथं
लिहून घेतलाय हा प्रश्न. तुम्हाला मिरचीचं चित्र देतील. काय देतील? मिरचीचं चित्र देतील. मग मिरचीचं चित्र दिलं म्हटल्यावर आपण लिहून घेतलंय है का नाही. तुम्हाला समजा चित्र दिलं, मिरचीचं चित्र दिलं है का नाही इथं, आणि तिथं सांगितलं ऍज डॅश डॅश ऍज डॅश डॅश. काय येईल तर आपल्याला मिरचीचं चित्र पाहिल्या पहिल्या आपल्याला आठवलं पाहिजे मिरची कशी आहे, तिखट आहे. मग काय वापरतो आपण त्याला? ऍज हॉट ऍज चिली. पर्याय पाहायची सुद्धा गरज नाही, फक्त पर्याय किती क्रमांकाचा आहे तेवढं पाहायचं, लगेच सुटण. म्हणजे आपण जर ते काही कंपॅरिझनचे जे काही वाक्य आहेत, ती वाक्य ऍज ची रचना आहे. काय तुम्हाला अजून मी लिहून दिलेले जवळजवळ 30 एक मी लिहून दिलेत, अजून तुम्ही 10-20 शोधा, त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. म्हणजे इतकं सोपं साधं सरळ 2 मार्काचा प्रश्न हा तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळवून देऊ शकतो. पहा, त्यानंतर याच्यावर आधारित अजूनही वेगळा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. काय प्रश्न विचारला जातो? सिलेक्ट प्रॉपर वर्ड टू कम्प्लीट द कंपॅरिझन. काय विचारलं जातं? सिलेक्ट प्रॉपर वर्ड टू कम्प्लीट द कंपॅरिझन. पहा, सिलेक्ट प्रॉपर वर्ड टू कम्प्लीट कंपॅरिझन. सिलेक्ट म्हणजे काय? निवडा. पहा, तेच क्वेश्चनिंग वर्ड्स येणार आहे तुम्हाला. सिलेक्ट प्रॉपर वर्ड टू कम्प्लीट द कंपॅरिझन. म्हणजे जे काही कंपॅरिझन आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही योग्य शब्द त्या ठिकाणी निवडा. मग इथं प्रश्न दिलाय पहा, ऍज डॅश डॅश ऍज स्नेल ऑब्लिक टॉर्टॉइज. आपलं पाठ पाहिजे काय? स्नेल आणि टॉर्टॉइज. ते कसे चालतात? सावकाश चालतात. इथं पहिला क्रमांक दिलाय त्यांनी पर्यायाचा, स्पीडी, स्लो, फास्ट, क्विक. स्पीडी, स्लो आणि फास्ट आणि क्विक. हे 4 पर्याय दिले पहा. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड टू कम्प्लीट द कंपॅरिझन. कंपॅरिझन कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी योग्य शब्द निवडायचा आहे. मग काय दिलं इथं? ऍज डॅश डॅश ऍज स्नेल ऑब्लिक टॉर्टॉइज. मग आपल्याला पाठ असलं पाहिजे. स्नेल म्हणजे गोगलगाय, टॉर्टॉइज म्हणजे कासव. मग हे कसे चालतात? सावकाश चालतात, मंद चालतात. म्हणून त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे काय? स्लो. पर्याय क्रमांक दुसरा, ऍज स्लो. काय येईल इथं? ऍज स्लो ऍज स्नेल किंवा टॉर्टॉइज. अशा पद्धतीने आपण कंपॅरिझन हा घटक त्या ठिकाणी पाहिला. जे काही आपण या ठिकाणी कंपॅरिझनची वाक्य लिहून घेतली, ऍज याची रचना लिहून घेतली, ती रचना तुम्ही पाठ करा. मी तुम्हाला जवळजवळ 30 एक रचना लिहून दिल्यात कंपॅरिझनच्या. अजूनही तुम्हाला याच्यात शोधा आणि त्या पाठ करा आणि त्याचा एक संग्रह करून तुमच्या वहीत लिहा आणि पाठ करा. यावर आधारित असणारा प्रश्न 2 मार्काचा तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी हक्काचे देऊन जाईल. अशा पद्धतीने आपण कंपॅरिझन हा घटक त्या ठिकाणी पूर्ण 1 तासभर पाहिला. आज या ठिकाणी या मिशन आरंभ तासिकेसाठी माझी निवड केली आणि मला या ठिकाणी तास घेण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व अधिकारी वर्गाचं, पंचायत समिती शिक्षण विभागाचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी गेले 1 तास या ठिकाणी जिल्हा परिषद